नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. तुमचे नाव व गाव कोणते आहे ते सांगा. माझे नाव दीपक कारभारी जाधव, जोपूळ, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. तुम्ही कोणता व्यवसाय करता? मी सध्या माझा शेती व्यवसाय करतो माझा. तुम्ही शेती किती वर्षापासून करता? मी साधारणपणे 25 ते 27 वर्षापासून शेती करतो. तसा मी कृषी पदवीधर आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचा कृषी पदवीधर असून आधुनिक शेती मी करतो. तुम्ही शेतीमध्ये कोणती कोणती पिके घेता? मी शेतीमध्ये साधारणपणे मी 2 पद्धतीची शेती करतो. एक नियंत्रित शेती ज्याला आपण म्हणतो, म्हणजे शेडनेट पॉलीहाऊसमध्ये जी नियंत्रित शेती केली जाते त्याच्यामध्ये आम्ही कलर शिमलाचं उत्पादन घेतो. ती नियंत्रित पद्धतीची शेती आणि पारंपरिक पद्धतीची शेती अशा दोन्ही पद्धतीची शेती आम्ही करतो. तुम्ही पारंपरिक पद्धतीची शेती करता की सेंद्रिय आधुनिक? मी आधुनिक शेती पण करतो आणि पारंपरिक शेती देखील करतो. आता आधुनिक पद्धतीमध्ये काय झालं, जागतिक तापमान बदलामुळं, ग्लोबल वॉर्मिंगमुळं जी आधुनिक पद्धतीची शेती आहे म्हणजे नियंत्रित शेती म्हणतो आपण त्याला, इस्रायलचं जे तंत्रज्ञान आहे पॉलीहाऊस आणि शेडनेट याच्यामध्ये मी उत्पादन घेतो. त्याच्यामध्ये रंगीत शिमला, जो एक्झॉटिक भाजीपाला, चायना भाजीपाला आपण ज्याला म्हणतो, जो एक्झॉटिक भाजीपाला मी घेतो. त्याच्यामध्ये रंगीत शिमला, चायना काकडी, त्याच्यानंतर विविध झुकिनी वगैरे जे पिकं आहे ते पिकं आम्ही घेत असतो. त्याच्यानंतर जी पारंपरिक शेती जी आहे, आपण जे आपले बापजादे जी पारंपरिक पद्धतीने जी शेती करता आले आमचे वाडवडील, तर ती शेती देखील आम्ही करतो. त्याच्यात ज्वारी, बाजरी, सोयाबीन, मका, भुईमुंग आणि इतर भाजीपाला जी पिकं आहे, टोमॅटो असतील, वाल, त्याच्यानंतर इतर जी काही भाजीपाला, छोटे मोठे भाजीपाला, ते देखील आम्ही वर्षातील 3 हंगामात, खरीप, रब्बी आणि उन्हाळी या हंगामात आम्ही दोन्ही नियंत्रित आणि आधुनिक शेतीमध्ये आम्ही घेत असतो. सर, तुम्ही शेती करताना रासायनिक पद्धतीचा वापर करता की सेंद्रिय? आता कसं आहे, शेती करताना साधारणपणे रासायनिक पद्धती आणि सेंद्रिय पद्धती या 2 पद्धतीनं शेती केली जाते. कसं होतं, जसं हरित क्रांतीची सुरुवात जेव्हा भारतामध्ये झाली तर मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक खताचा वापर आपल्या भारतामध्ये सुरू झाला. तर रासायनिक खताचा जेव्हा वापर सुरू झाला तर शेती एकदा पुन्हा नापिकीकडे चालली. त्याचा जो ऑर्गॅनिक कार्बन म्हणतो, सेंद्रिय कर्ब, तो कमी व्हायला लागला. त्याच्यामुळं काय झालं की शेतकऱ्याला कुठंतरी जे सेंद्रिय शेतीची जी संकल्पना आहे तिच्यामध्ये परत एकदा जावं लागलं. सेंद्रिय शेतीमध्ये विविध प्रकारची खतं त्याच्या ठिकाणी वापरली जातात आणि सेंद्रिय मानके वापरली जातात आणि ती करून शेती करणे. मी सुवर्णमध्य जो म्हणतो, रासायनिक काही सेंद्रिय अशी मिक्स शेती मी स्वतः करतो. सध्या तुम्हाला सेंद्रिय शेतीची गरज वाटते का? हो, सध्या काय झालं बघा, जर तुम्ही बघितलं, नुकत्याच मुंबई जी महानगरपालिका आहे या महानगरपालिकेने एक सर्वेक्षण केलं. त्या सर्वेक्षणामध्ये असं आढळून आलं की 1ली ते 10वी इयत्तेपर्यंत ज्या मुलांच्या आरोग्याच्या चाचण्या घेण्यात आल्या आणि या चाचणीमध्ये असं लक्षात आलं की त्या 1ली ते 10वीच्या मुलांना BP आणि डायबिटीसचे आजार मोठ्या प्रमाणात वाढले. तर हे का होत आहे? मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक खतं आणि रासायनिक कीटकनाशकं जेव्हा शेतकरी मारतो तर त्याच्यामधून कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये हानिकारक असे घटक जात असतात आणि त्याचा कुठेतरी प्रादुर्भाव हा आरोग्यावर, मानवी आरोग्यावर हा मोठ्या प्रमाणात होत असतो. त्यामुळं आज जे 35-40 वर्षापूर्वी जे आजार होते, जे आजार नव्हते ते आजार आता आहे. जसं BP, डायबिटीस, हार्ट अटॅक, कॅन्सर ह्या रोगांचं प्रमाण वाढतं आहे. म्हणून मला शेतकरी मित्रांना, शेतकरी बांधवांना आणि समाजाला हे सांगावं वाटतं की मी माझ्या पद्धतीनं शेती करताना रासायनिक आणि सेंद्रिय, कमीत कमी रासायनिक वापरून, जास्तीत जास्त सेंद्रिय मानकं वापरून, ज्याच्यामध्ये शेणखताचा वापर, गांडूळ खताचा वापर, दशपर्णी अर्काचा वापर, काही नैसर्गिक कीटकनाशकं वापरून, ट्रायकोडर्मा, सुडोमोनस, बॅसिलस अशा काही मित्र बुरशा वापरून आम्ही त्या ठिकाणी शेती करण्याचा प्रयत्न करतो. जेणेकरून समाजाला विषमुक्त आहार दिला जाईल, ही माझी संकल्पना आहे. त्यामुळे मी दोन्ही पद्धतीची शेती करतो. शेतीमध्ये तुम्ही सिंचनाची कोणती पद्धत वापरता? शेतीमध्ये सध्या माझ्याकडे बघा, जर तसं बघितलं, शेतीला सिंचनाला ज्या पूर्वपार ज्या पद्धती होत्या की धरणाचं पाणी, पाटाचं पाणी, गाव पाटाचं पाणी, ह्या ज्या पद्धती होत्या, ह्या पद्धतीमध्ये सध्या एक तर दुष्काळ पडतो किंवा खूप फ्लड कंडिशन होते. म्हणजे पाण्याच्या पुरवठ्याच्या ज्या अपुऱ्या ज्या पुरवठा, कारण मोठ्या प्रमाणात शेती ही लागवडीखाली आल्यामुळे शेतीचं जे क्षेत्र आहे हे नवीन ज्या आधुनिक पद्धती आहे
ते आधुनिक पद्धतीकडे घेऊन जाणं गरजेचं आहे. त्याच्याकरता मी स्वतः माझ्या शेतीमध्ये तुषार सिंचन किंवा ठिबक सिंचन ह्याच्या पद्धती ह्या वापरतो. याच्यामुळे काय होतं, जमिनीची जी काही जलधारणा शक्ती ती वाढते, पाणी कमी लागतं, हा एक मुद्दा आहे. आणि ॲक्सेस रेन वॉटर ते वाया जात नाही पाण्याचं. याच्यामध्ये म्हणजे कमी पाण्यामध्ये आपण जास्तीत जास्त शेती ही ओलिताखाली आणू शकतो. जे पाणलोट क्षेत्राचा जो शासनाचा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये आपण ज्या नवीन नवीन ज्या सिंचनाच्या पद्धती आहे त्या आपण अवलंबल्या पाहिजेत. शेती करताना तुम्हाला कोणकोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं? सध्या शेती करताना ग्लोबल वॉर्मिंगचे जे काही परिणाम आहे, ह्या ग्लोबल वॉर्मिंगमुळं आम्हाला कीड रोग नियंत्रण या समस्या, त्याच्यानंतर मोठ्या समस्या शेतीला सध्या मजुरांची समस्या ही खूप मोठी समस्या आहे. बाजारभाव, अवकाळी पाऊस, त्याच्यानंतर गारपीट, या वेगवेगळ्या समस्या, जसं आपण म्हणतो ना की आसमानी सुलतानी, या सगळ्या समस्या शेतकऱ्यांना तोंड द्यावं लागतं. या समस्यांवर तुम्ही उपाय कसे काढता? ह्या समस्यांवर उपाय असा करता येईल की क्रॉप रोटेशन. मी सर्व शेतकरी बांधवांना या विद्यार्थिनीच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की क्रॉप रोटेशन केलं पाहिजे, पीक पद्धती बदलल्या पाहिजे. जर गारपीट जर होते, नेहमीच पाऊस येतोय, द्राक्षाचं नुकसान होतंय किंवा इतर पिकांचं नुकसान होतंय, तर त्याच्यामध्ये तुम्ही काय केलं पाहिजे की क्रॉप रोटेशन करा, वेगवेगळी पीक पद्धती बोला. जसं शरद जोशींनी सांगितलं होतं की महत्त्वाची 5 पिकं करा, म्हणजे बेभाव जेव्हा एखादं पीक जातं तर ते एखाद्या पिकामध्ये तुम्हाला पैसा होतो. तर ह्या प्रसंगी मला असं सांगावं वाटतं की तुम्ही पीक पद्धती, वेगवेगळ्या पीक पद्धती अवलंबा. जसं तृणधान्य झाडांकडे देखील पेरू, सीताफळ, डाळिंब, द्राक्ष आणि वेगवेगळी जी पिकं आहे त्याच्याकडे देखील शेतकऱ्यांनी वळलं पाहिजे आणि भाजीपाल्याकडे देखील शेतकऱ्यांनी वळलं पाहिजे. शेती जर भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे तर सरकार शेतीला कोणकोणते सहाय्य करते? तसं खूप छान प्रश्न विचारला आहे तू की शेती भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे, तसं सरकार कुठली त्याच्यात आम्हाला मदत करतं. शेती हा भारतीय व्यवस्थेचा खरंच कणा आहे. कोरोनाच्या काळात तुम्ही पाहिलं असेल की सगळ्या सिस्टम बंद पडल्या होत्या, कारखाने बंद पडले होते, पण असं एकमेव क्षेत्र होतं की ते शेती, तेच क्षेत्र चालू होतं आणि त्यांनी भारताची अर्थव्यवस्था सांभाळली होती. आपण बघतो की शेती करताना सरकार आम्हाला बऱ्याच योजना, सबसिडी, आता जे रासायनिक खतं आहे या रासायनिक खतावर, सेंद्रिय खतावर सरकार आम्हाला सबसिडी देतं. त्याच्यानंतर आम्हाला सरकार तुषार सिंचन, ठिबक सिंचन याच्यावर सरकार आम्हाला सबसिडी देतं. त्याच्यानंतर सौर ऊर्जा ज्या योजना आहे, सौर पॅनल बसून त्याच्यावर विद्युत मोटार चालवली जाते आणि विजेची बचत होते, त्याच्या पण मोठ्या प्रमाणात सरकार कुसुम योजना आणून आम्हाला सरकार सबसिडी देतं. सरकार खतं, बियाणं याच्यावर देखील आम्हाला सरकार शासनाकडून आम्हाला मोठ्या प्रमाणात सबसिडी दिली जाते. आणि अशा प्रकारे शासनाच्या बहुतेक ज्या योजना आहे, जर पॅकिंग हाऊस आहे, जनावरांकरता गोठे, अशा बऱ्याचशा शासनाने खूप शेतकऱ्यांकरता योजना आणलेल्या आहेत आणि त्याचा लाभ शेतकरी वर्ग घेत आहेत. सर, मी असं ऐकलं आहे की तुम्हाला शेती क्षेत्रामध्ये भरपूर पुरस्कार मिळाले. हो हो हो. त्याबद्दल सांगता का थोडं? माझं काम कसं आहे, मी जे सोशल मीडिया जे आहे त्याच्यातून निस्वार्थ हवामानाचा अंदाज देण्याचा मी प्रयत्न करतो आणि शेतकऱ्यांना विषमुक्त आहार कसा करता येईल त्याच्याकरता नेहमी गायडन्स, त्यांना माहिती पुरवित असतो. आणि झाडे लावा, झाडे जगवा ही जी संकल्पना ती त्याच्यामध्ये मी नेहमी अग्रेसर असतो आणि शेतकरी वर्गाला आरोग्याबाबत जागरूक राहावं. आज जे आजार वाढत चालले त्याच्यामुळं शेतकरी वर्गाला जागरूक करून आपण हे करतो, त्यामुळे शासनाने त्याची दखल घेतली आणि विविध योजनांमध्ये मला अनेक शासनाकडून जे शासनाचे जे काही पुरस्कार आहे, एकूण 8 ते 9 पुरस्कार मला शासनाकडून किंवा काही खाजगी संस्था पण आहे, त्याच्यामध्ये काही कंपन्या आहे, त्यांच्याकडून मला पुरस्कार भेटले. सर, तुम्ही नवीन शेतकरी जे आता येत आहे त्या शेतकऱ्यांना कोणता संदेश देऊ इच्छिता? मी नवीन शेतकऱ्यांना असा संदेश देऊ इच्छितो की शेती करताना ती पूर्ण डोळस बुद्धीने करा, पूर्ण बुद्धीने करा. की काय होतं माहिती का, शेती करताना आज आपण एका वेगळ्या मतप्रवाहाकडे तरुण वर्ग जो आहे तो चालला आहे. जी आधुनिक शेतीची कास धरली पाहिजे आपण आणि शेतीला जे काही जोडधंदे ते जोडधंदे आपण केले पाहिजे. जसं दुधाचा व्यवसाय, मशरूम व्यवसाय, त्याच्यानंतर तेलाच्या जे काही तेलाच्या घाण्या आहे ते व्यवसाय, असे काही शेतीपूरक व्यवसाय करून आणि शेतीला एक जोडधंदा देऊन तो धंदा करून
तरुणांनी जर केलं तर त्याच्यातून एक उद्योजक तयार होतील. कारण याच्यातून खूप मोठ्या प्रमाणात सोर्सेस आहे. आज जे काही आपण रिफाईंड तेल वापरतो त्याचे दुष्परिणाम बघतात. तेल घाणे पुन्हा सुरू होणं गरजेचं आहे. दुधाचे व्यवसाय चांगला आहे आणि अनेक असे व्यवसाय, त्या अनेक व्यवसायातून तरुणांना आज एक मार्गदर्शन ते ठरणार आहे. मी तरुणांना तेच सांगतो, फक्त निसर्गाच्या आधारित जी शेती करतो त्याला जोडी काहीतरी धंदा करा आणि या धंद्यामधून तुमच्या उत्पन्नामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये त्याची तुम्ही हे करा. धन्यवाद. थँक्यू सर, खूप छान माहिती दिली. धन्यवाद.